बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील दररोज अघोषित 3 तास वीज भारनियमन सततच्या खंडित वीज पुरवठ्याने आधीच नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच 30 मार्च शनिवार रोजी रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिक 31 मार्च रोजी वीज वितरणाच्या कार्यालयात जाब विचारण्यास गेले असता अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याने अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा नागरिकांनी निषेध केलाय. याबाबत स्थानिक वितरणाने सुधारणा केली नाही तर घाटनांदूर येथील महावितरण कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा सुद्धा संतप्त नागरिकांनी या प्रसंगी दिलाय. MCN न्यूज मराठीकरिता परमेश्वर वैद्य, अंबाजोगाई. घाटनांदूर वासियांना इथल्या MSEBीचा इतका नाहक त्रास आहे. आजूबाजूच्या परिसरामधील सर्वात जास्त घाटनांदूरची वसुली बिलाची सगळ्यात जास्त असताना सुद्धा लाईट मात्र 14 ते 16 तास दिवसामध्ये गायब असते. 24 तास दिवसामध्ये असताना सुद्धा अर्धा दिवस सुद्धा घाटनांदूरकरांना लाईट नसते. मग लाईट बिल भरणे हा घाटनांदूरकरांचा गुन्हा आहे का, असा प्रश्न माझा या अभियंत्यांना आहे. कारण ज्या वेळी घाटनांदूरकर या ठिकाणी येतात त्यावेळी या ठिकाणी कुठलाही कर्मचारी ऑपरेटर सोडला तर कुठलाच कर्मचारी नसतो आणि त्यांना फोन लावल्याच्या नंतर ऑपरेटर स्विच ऑफ फोन दाखवतो आणि जर फोन उचलला तर स्पष्ट सांगतो की अर्ध्या घंट्यानी 1 तासाने लाईट येते, आम्हाला फॉल्ट सापडलेला नाही. मग फॉल्ट ह्यांना सापडत नाही, मग हे कर्मचारी आहेत का, यात आमच्या घाटनांदूरकरांना मात्र शंका आहे. हे खरंच लाईनमन आहेत की नाही याची आम्हाला खरंच गॅरंटी नाही. आणि म्हणून घाटनांदूर वासियांना ह्यांनी लाईटची व्यवस्था करून देणे. इथल्या आजूबाजूच्या नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे की घाटनांदूर वासियांना लाईट 24 तासापैकी कमीत कमी 20 तास तरी मिळावी. कारण वसुली म्हटले घाटो सगळ्यात अग्रेसर असतं आणि लाईटच्या बाबतीत मात्र सगळ्यात मागं असतं. ही खंत घाटनांदूरकरांची आहे आणि ही दुरुस्त व्हावी यासाठी आम्ही सगळे तरुण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. धन्यवाद.